आपण हवामान बदलाचा सामना करतोय बरोबर आणि त्यासाठी सगळ्या वायूंना एकाच तराजू तोलतोय. पण विचार करा, जर हाच तराजू चुकीचा असेल तर काय होईल? आज आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत. मिथेनचं मोजमाप आणि एक नवीन हवामान समीकरण. पाहूया की आपलं मोजमाप बदलून हवामान बदलला अधिक प्रभावीपणे कसा रोखता येईल. कधी विचार केलाय फटाक्याची तुलना शेकोटीशी कशी करणार? एक फटाक क्षणात फुटतो आणि संपतो. दुसरीकडे शेकोटी ती आरामात तासनतास जळत राहते. आणि गंमत म्हणजे हाच प्रश्न हवामान बदलाच्या मोजमापाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. कारण काही वायू फटाक्यांसारखे आहेत तर काही शेकोटीसारखे. मग त्यांची तुलना करायची कशी, हेच तर खरं आव्हान आहे. म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम? हवामानावर परिणाम करणाऱ्या सर्व वायूंसाठी एकच मापदंड वापरणं कितपत योग्य आहे? चला, हे समजून घेण्यासाठी आधी सध्याची सिस्टीम काय आहे ते बघूया. तर सध्या काय होतं? हवामान धोरणामध्ये सगळ्या वेगवेगळ्या ग्रीनहाऊस गॅसेसची तुलना करण्यासाठी एक कॉमन युनिट वापरलं जातं. त्याला म्हणतात CO2 समकक्ष किंवा CO2e. सोपं आहे, सगळ्यांना एकाच रेषेत आणायचं जेणेकरून हिशोब करणं सोपं जाईल. आता ही सिस्टम, जिला GWP100 म्हणतात, ती काम कशी करते? एकदम सोपं आहे. 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा आपला हिरो आहे, तो बेंचमार्क आहे. दुसरी स्टेप, बाकीच्या सगळ्या गॅसेसना CO2च्या तुलनेत एक व्हॅल्यू, एक गुणक दिला जातो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, हा सगळा हिशोब 100 वर्षांच्या सरासरी परिणामावर केला जातो. हो, 100 वर्ष. हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण खरी गंमत इथेच आहे. मग याचा अर्थ काय झाला? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या सिस्टीमप्रमाणे 1 टन मिथेन म्हणजे 28 टन CO2. 100 वर्षांच्या काळात दोघांचा इम्पॅक्ट सारखाच होतो असं आपण गृहीत धरतो. पण मी मगाशी म्हटलं होतं ना की 100 वर्षांच्या आकड्यात खरी गंमत आहे? तर प्रॉब्लेमही तिथेच आहे. वेळेची समस्या. ही 100 वर्षांची सरासरी आपल्याला दिशाभूल कशी करू शकते तेच आता पाहूया. हे बघा, हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. तापमान वाढीचे 2 प्रकार. CO2 म्हणजे आपला मॅरेथॉन रनर. तो कित्येक शतकं वातावरणात टिकून राहतो. हळूहळू पण स्थिरपणे तापमान वाढवत राहतो. आणि दुसरीकडे आहे मिथेन, आपला स्प्रिंटर. तो वातावरणात जास्त काळ टिकत नाही, पण जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळात प्रचंड उष्णता अडवून ठेवतो. म्हणजे एकाचा प्रभाव लांब पल्ल्याचा तर दुसऱ्याचा प्रभाव कमी वेळात पण खूप जास्त तीव्र. पूर्णपणे वेगळे आहेत हे दोहे. आणि याच फरकामुळे एक जबरदस्त गोष्ट समोर येते. ती म्हणजे आज जर आपण मिथेन कमी केलं तर इतर कोणत्याही उपायांपेक्षा जास्त वेगाने आपण तापमान वाढ कमी करू शकतो. जस्ट इमॅजिन. याचा अर्थ हवामान बदलावर पटकन परिणाम करण्याची एक मोठी संधी आपल्या हातात आहे. मग ह्या समस्येवर उपाय काय? इथेच एका नवीन समीकरणाची, एका नवीन सिस्टीमची गरज भासते. आणि ती सिस्टीम आहे रेडिएटिव्ह फोर्सिंग आधारित अकाउंटिंग, शॉर्टमध्ये RFA. आता RFA समजून घेण्याआधी रेडिएटिव्ह फोर्सिंग हा शब्द समजून घेऊया. घाबरू नका, एकदम सोपा आहे. याचा अर्थ इतकाच की एखादा वायू पृथ्वीच्या एनर्जी बॅलन्सला किती डिस्टर्ब करतो, म्हणजे जी उष्णता पृथ्वीवरून बाहेर जायला पाहिजे तिला तो किती अडवून ठेवतो याचं हे मोजमाप आहे. सिंपल. आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. RFA सिस्टीम उत्सर्जनाच्या वेळेला म्हणजे टायमिंगला खूप जास्त महत्त्व देते. 100 वर्षांची सरासरी नाही, तर वायू कधी उत्सर्जित झाला आणि त्याचा लगेच काय परिणाम झाला यावर RFAचा फोकस असतो. चला, आता या दोन्ही पद्धतींना समोरासमोर ठेवूया. जुनी GWP100 विरुद्ध नवीन RFA. बघूया काय फरक आहे. हा टेबल बघा, सगळं काही क्लिअर होईल. GWP100चा फोकस आहे 100 वर्षांच्या सरासरी इम्पॅक्टवर, तर RFAचा फोकस आहे लगेच होणाऱ्या चालू इम्पॅक्टवर. आता मिथेनबद्दल विचार करा. जुनी पद्धत मिथेनच्या शॉर्ट टर्म पॉवरला कमी लेखते, जणू काही ती एवढी महत्त्वाची नाहीच. पण RFA त्याचा खरा, शक्तिशाली आणि तात्काळ परिणाम दाखवते आणि याचा थेट परिणाम धोरणांवर होतो. जुनी पद्धत CO2 कमी करण्यावर भर द्यायला लावते, जे महत्त्वाचं आहे पण वेळखाऊ आहे. तर नवीन पद्धत मिथेनसारख्या वायूंची जलद कपात करायला प्रोत्साहन देते, ज्यामुळे रिझल्ट्स पटकन दिसू शकतात. आता हे सगळं फक्त आकडे आणि समीकरणे नाहीत. याचा थेट परिणाम आपल्या धोरणांवर, बाजारपेठेवर आणि आपल्या पृथ्वीवर होणार आहे. पण हा बदल इतका महत्त्वाचा का आहे? ही एक संख्या बघा,
36 ते 40%. एवढ्या मोठ्या फरकाने सध्याची सिस्टीम मिथेन कमी करणाऱ्या प्रकल्पांचं महत्त्व कमी लेखत आहे. याचा अर्थ काय? जे प्रकल्प आपल्याला हवामान बदलावर सगळ्यात फास्ट रिझल्ट्स देऊ शकतात त्यांनाच आपण कमी महत्त्व देतोय, त्यांना योग्य प्रोत्साहन मिळत नाहीये. मग विचार करा, जर आपण RFA सिस्टम स्वीकारली तर काय होईल? साहजिकच मिथेन कमी करण्यासाठी जास्त प्रोत्साहन मिळेल. आपली हवामान धोरणं जास्त प्रभावी होतील. कार्बन क्रेडिट मार्केट जास्त अचूक होईल. इतकंच नाही तर ब्लॅक कार्बनसारख्या इतर शॉर्ट टर्म प्रदूषकांवरही आपलं लक्ष केंद्रित होईल. आणि हे सगळं आपल्याला एकाच मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं. जर आपल्याला आपल्या पृथ्वीला खरंच वेगाने थंड करायचं असेल तर मग आपण ज्या पद्धतीने स्कोर मोजतोय तीच पद्धत बदलायला नको का?